माझं सौभाग्य भाग 65. दमल्यामुळे मधुराला लवकर जाग येत नव्हती. अलार्म लावलेला सारखा 5 मिनिटांच्या स्नूजवर टाकून ब्लँकेट ओढून परत झोपत होती ती. विकी फक्त तिची मजा बघत होता. बच्चा उठ, लेट होतोय. जा, मी नाही उठणार आहे. माझे पाय खूप दुखतायत. मी फक्त ते क्लासला जात जाईन. हे जॉगिंग आणि वर्कआउट मी नाही करणार. का गो शोना? ती ब्लँकेटच्या आतूनच बोलत होती. मला नाही आवडत. थंडी पण वाजते आणि पोटात पण दुखतं पळताना. आणि तुम्ही ना खूप फास्ट पळता. बरं बाई, आजपासून तुझ्यासाठी हळूहळू पळत जाईन. नको, मी मेंटेन आहे. मला अजून फिट नाही व्हायचं. तुमच्यासारखी जाड नाहीये मी. हे सगळं फिजिकल फिटनेससाठी असतं. इम्पॉर्टंट आहे ना ते शोना. हा, त्यात बारीक आणि जाड काही नसतं. उठ ना बच्चा, उशीर झालाय खूप आधीच. पण मी नाही येणार आहे. मला याचा काही फायदा नाहीये. मला नाही म्हणजे नाही आवडत. मधुरा, सकाळ सकाळी चिडायला लावू नकोस. उठ लवकर. मी नीलदाला नाव सांगेला तुम्ही रागावता म्हणून. सांग, मी बघून घेईन तुझ्या दादाला आणि तुला. आशूला पण सांगेन. असं कर, अभि, अवी, प्राजू, लिची, संदीप दादा सगळ्यांना कॉल कर. आय जस्ट हेट यू. तुम्ही माझे लाड नाही करत इथे आल्यापासून. प्रेम पण नाही करत. त्याला तिच्या बोलण्याचं हसू येत होतं. तू हेट यू तर मी पण हेट यू. पण उठ आता. तो फुल फोर्सनी ब्लँकेट ओढतो आणि ती पण आतून ब्लँकेट ओढत असते. त्याची ताकद जास्त लागते म्हणून ती ब्लँकेट सोडून देते. तसा तो तोल जाऊन तिच्यावरच पडतो. आधीच ब्लँकेट चेहऱ्यावरून घेतल्यामुळे तिचे केस विस्कटलेले होते. हळूच डोळे उघडून त्याच्या रागाचा अंदाज घेत ती त्याच्याकडे बघत होती. तो मात्र तिला बघण्यात गुंग झाला होता. विकी, ती हळूच बोलून त्याचं मन डायव्हर्ट होईल का ते बघत होती. मला नाही जायचं. कुठे? जॉगिंगला. बर, नक्की? लव्ह यू विक्रांत. लव्ह यू टू. तिच्या गालावर किस करून स्वतःला सावरून तो उठून उभा राहतो आणि मोबाईल हातात घेतो. ती पांघरून मानेखाली घेऊन त्याला बघते. कोणाला फोन लावताय? नीलला. हा लावा, मी पण सांगेन तुमचं नाव. हॅलो नील, तू आत्ताच्या आत्ता रश्मी आणि मुग्धाला घेऊन ते घर सोडून जा. कुठे म्हणून काय विचारतोयस? जिथे वाटेल तिथे जा, पण आता तू तिथे राहू शकत नाहीस. मधुरा आ वासून त्याच्याकडे पाहत होती. अहो, हे काय बोलताय? असं म्हणत तिने त्याच्या हातातून फोन घेतला तर तो बंद होता. ही असली कसली मस्करी आहे? ती बेडवरच उभी राहते. आत्ता मस्करी होती, पण यापुढे नसेल. तू त्याला घरी आण या बदल्यात माझी अट मान्य केली होतीस. आता तू तुझा शब्द पाळत नाहीयेस तर मी का पाळू? नसेल यायचं तर नको येऊस. विक्रांत, विकी, अहो थांबा ना. विक्रांत थोड्याशा रागातच एक तास जॉगिंगला जातो. ती पण 5 मिनिटात आवरत थोडी वेगातच पळत त्याच्या मागे जाते. अहो थांबा ना, हळू. अहो माझा दुसराच दिवस आहे ट्रेनिंगचा. ती त्याच्या मागे स्पीडने पळत असते. कालच्या पेक्षा थोडे जास्तच पळतात ते. एका ठिकाणी ती पोटाला धरून वाकून उभी राहते. अहो माझ्या पोटात दुखतंय. तो वळून बघतो तर पळून पळून घामाने पूर्ण भरून गेली होती ती. पोटाला धरून वाकून उभी होती. आत्ता कुठे आजारातून उठली होती, त्यामुळे अजून त्रास नको म्हणून तोच माघारी आला आणि थोडा वेळ ते दोघं तिथेच बसले. तिचे श्वास नॉर्मल झाल्यावर दोघंही घरी आले. चुपचाप ती जिम इन्स्ट्रुमेंट्स होते तिथे गेली आणि काल जे सांगितलं होतं तसं करू लागली. विकी मनातल्या मनात हसत होता. तोंडावर मात्र राग दाखवत होता. जास्त लाड केले की ती त्याला ग्रँटेड धरायची. त्यामुळे त्याने जरा स्ट्रिक्टच वागायचं असं ठरवलं होतं. त्यानेही तिच्यासोबत वर्कआउट केलं. ते झालं की आवरून गपचूप ब्रेकफास्ट बनवला आणि खाऊन घरातला आवरायला घेतलं. दुपारचा स्वयंपाक बनवून क्लाससाठी तयारही झाली. तो लॅपटॉपमध्ये काम करतोय असं दाखवत फक्त तिलाच पाहत होता. मनातून वाईट वाटत होतं त्याला. जास्तच हार्श बोलला होता म्हणून ती उदास झाली होती. अहो, झालं माझं. जायचं का क्लासला? चल. दोघं पण क्लासच्या इथे आले. मधुरा, उतर, क्लास आलाय. अहो सॉरी. मी सगळं ऐकेन तुमचं, पण माझ्याशी बोला ना. मला असं नाही आवडत. इथे दुसरं कोणीच नाहीये ज्याच्याशी मी बोलू शकेन. तुम्ही असं आबोला नका ना धरू. तिचे डोळे काठोकाठ भरले होते, गाल फुगले होते. बच्चा, असं म्हणत त्याने तिला जवळ घेतलं. सॉरी, मी जास्तच हार्श झालो ना सकाळी. मी नाही वागणार असं परत. विक्रांत. बच्चा, रडतेस कशाला? मी रागवे ना परत. नाही रागवायचं.
मी लहान आहे ना. बरं शोना, नाही रागावणार, पण तुझे सर रागावतील ना. का? ती उलट्या हाताने डोळे पुसत म्हणते. उशीर होतोय तुला म्हणून. हां सॉरी, मी जाते, बाय. वेट. तो गालावर हळूच ओठ टेकवून तिला जायला सांगतो. विकीचा आजचा राग तिने पाहिला होता, म्हणून मनात नसतानाही ती त्या सेल्फ डिफेन्सच्या क्लासला जाते, तिथून MBAच्या क्लासला जाते. हळूहळू तिथेही तिच्या ओळखी होऊ लागल्या होत्या. एक्सटर्नल असल्याने काही मोठी तर काही कॉलेज स्टुडंट्स होते. बोलक्या मधुर स्वभावाने तिथेही तिचे फ्रेंड्स बनले होते. बऱ्यापैकी रुटीन बसलं होतं. आता 1 महिना होत आला होता. सगळं मॅनेज करणं तिला अवघड जायचं. तेव्हा विक्रांत तिला घराच्या कामात मदत करायचा. जे क्लासमध्ये नाही यायचं ते तो घरी येऊन एक्सप्लेन करायचा. रस्ते थोडे दूर असल्यामुळे ती कार घेऊन जायची. विक्रांत, माझी कार पंक्चर आहे, तुम्ही मला न्यायला या. आणि हो, आम्ही आज पाणीपुरी आणि चाट खायला जाणार आहे, सो तिथेच या. फुल भाव खात ती त्याला ऑर्डर देत होती. हो मॅडम, येतो. बच्चा, तुझे खूपच फ्रेंड्स झाले ना इथे. हो ना, मला तर वाटलंच नव्हतं की मी इतक्या लवकर मॅच होईन इथे म्हणून. आहेस माझी बायको गोड. चल, सोडतो मी तुला. आज क्लास नंतर सगळे चाट खायला आले होते. मस्त मजा मस्ती करत एकमेकांची टिंगल करत खात होते सगळे. मधुरा तिचं हिऱ्याचं मंगळसूत्र रोजच घालायची. एक चोर तिचं मंगळसूत्र ओढणार तोच तिने त्याचा हात धरला आणि त्याला पुढे ओढलं आणि जोरदार चोप द्यायला सुरुवात केली. विक्रांत नुकताच तिला न्यायला आला होता. थोडं लांबूनच तो तिला पाहत होता. नाही म्हटलं तरी बऱ्याच मूव्ज येत होत्या तिला. काही विकी शिकवत होता. त्याने पटकन मोबाईल काढलं आणि तिचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. ती अजूनही आवेगात त्याला मारत होती. पोलिसही आले होते तिथे. ते आल्यावर तिने कॉन्फिडंटली त्यांना झालेला प्रकार एक्सप्लेन केला. विक्रांत फक्त तिलाच पाहत होता. तिच्यातले चेंजेस त्याने जवळून पाहिले होते. पोलीस बघितल्यावर घाबरून विक्रांतच्या मागे लपणारी मधुरा आज स्वतःहून त्यांच्याशी बोलत होती. ते गेल्यावर सगळे तिच्या मारामारीची तारीफ करत होते. ती पण ते अटेन्शन एन्जॉय करत होती. तेव्हा विकी पण तिथे आला. अहो, ती आनंदातच त्याच्या गळ्यात पडली. माहितीये, मी आत्ता एका चोराला मारलं. खूप चोप दिला. तो माझं मंगळसूत्र चोरत होता आणि मग पोलीस आले आणि त्यांच्या हवाली केलं मी त्याला. जे मला डिफेन्स क्लासला शिकवलं होतं ना, अगदी तसंच. बरं झालं तुम्ही मला तो क्लास लावलात. पाहिलं मी बच्चा. आय एम सो प्राऊड ऑफ यू शोना. दोघं घरी परत येतात. संपूर्ण रस्त्यात तिने त्याला कसं कसं मारलं ते फुल एक्सायटेड होऊन सांगत होती ती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्यालाही छान वाटत होतं. कुठेतरी त्याचा निर्णय योग्य ठरला असंच वाटत होतं त्याला. त्याने तो व्हिडिओ फॅमिली आणि फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये टाकला. सगळे अचंबित झाले होते. कॉल करून मधुराला डिटेल्स विचारत होते. रात्री झोपल्यावर त्यांनी तिचे केस बाजूला केले आणि मंगळसूत्र खेचताना तिथे थोडं खरचटलं होतं. तिथे हलक्या हाताने क्रीम लावून दिलं. तिच्या चेहऱ्यावर आज समाधान होतं. तिला बघतच मध्यरात्री कधीतरी तो झोपी गेला. तिचं रुटीन चालू होतं. तिथे सेटलही झाली होती ती. फ्रेंडसोबत फिरायला, मूव्हीला जायची. विकी आता तिला अडवत नव्हता. त्याची इन्सिक्युरिटी बाजूला ठेवून तिला जे पाहिजे ते तो करू देत होता. त्याच्या सूटचा तीही गैरफायदा घेत नव्हती. जाताना त्याला पहिल्यासारखं सांगून विचारून जायची. कितीही वेळा त्याने समजावलं तरी ती तशीच वागायची. म्हणून तोही शेवटी वैतागून गप्प झाला. सेल्फ डिफेन्सचा क्लास आता नव्हता. बाकीचा विकी तिला शिकवत होता. आज क्लास थोडाच वेळ होता म्हणून ती दुपारी लवकर घरी आली होती. तिच्या जवळच्या चावीने दरवाजा ओपन करून त्याला मागे येऊन हक करायच्या प्लॅनिंगमध्ये होती ती. विकी घरी अभि, आशू आणि नील सोबत बोलत होता. बोलण्यावरून तर तो डिस्टर्ब होता हेच तिला समजत होतं. पण का? हाच विचार करत ती बाहेर थोडी बाजूला उभी राहिली. सगळं तर ठीक आहे. बच्चा पण तिच्या लाईफमध्ये प्रोग्रेस करते. पण मला आता घरात बोर होतं यार. म्हणजे आधी तिचं टेन्शन होतं ऍडजस्ट होईल की नाही म्हणून. मी घरातच तिच्या आजूबाजूला राहणं प्रेफर करत होतो. पण आता कामधंद्याचं बघतोय. तुला मिळून जाईल ना विक्या जॉब, टेन्शन घेऊ नको. आशू टेन्शन नाही रे, पण मग जॉब म्हणलं की फिक्स टाइम, तिथे नवीन ठिकाणी ऍडजस्टमेंटला वेळ लागेल. मग बच्चाला परत माझी गरज लागली तर काय करू, म्हणून मी काही हालचालच करत नाहीये. विकी, तुला लीगल फर्म इस्टॅब्लिश करायची होती ना, ते बघू शकतोस. हो नील, पण फर्मला इन्व्हेस्टमेंट आहेत, ऑफिस, रजिस्ट्रेशन अँड ऑल, आणि त्यात नवीन शहर, क्लायंट मिळायला वेळ लागणार. आला होता विचार माझ्याही मनात, म्हणून माझ्या एका फ्रेंडच्या ओळखीचे एक जण आहेत.
असंच इकडे तिकडे सध्या कन्सल्टंट म्हणून करतोय, पण सॅटिस्फॅक्शन नाहीये रे मला. आता असं कोणतंही काम मला करायचं नाहीये जिथून मधुरासाठी वेळ काढणं जमणार नाही मला. मधुराला खूपच वाईट वाटत होतं. तिच्या एका चुकीच्या डिसिजनमुळे विक्रांतला खूप सफर करावं लागलं होतं. ती तर पुढे जात होती, पण विकी, त्याचं काय? कुठे तो नेहमी बिझी असायचा कामात, आणि आज त्याच्याकडेच काम नव्हतं, आणि या सगळ्याला ती कारणीभूत होती. तिने जर सुसाईडचा प्रयत्न केला नसता तर आजची सिच्युएशन वेगळी असली असती. विक्रांत, एक आहे बघ, म्हणजे तुला कसं वाटतंय ते सांग. बोल ना अभि. माझा एक मित्र आहे, त्याची फिटनेस अकॅडमी आहे, तुमच्या घरापासून थोडंच लांब आहे. आता त्याला चालवायला जमत नाहीये, सो तो चालवायला द्यायचं बघतोय. तुला तर हे काम येतं, त्यामुळे तू घेतोस का ते चालवायला? चांगलं आहे, म्हणजे वेल कंडिशन मध्ये. वाटलं तर तुला मी ऍड्रेस सेंड करतो, तू बघून ये. अरे हे बेस्ट आहे अभि, मला पाठव ना, मी लगेच उद्याच बघतो. हा विकी, हे बेस्ट आहे, आशू आणि नील पण म्हणतात. थँक्स यार अभि. अरे थँक्स काय, माझ्या बहिणीमुळे तुझी झालेली फरफट आम्हालाही दिसते. तिच्यासाठी तू जे करतोयस ना ते कोणीच करू शकणार नाही. चुप रे अभि, बायको आहे ती माझी लाडाची. बाकीचं थोडंफार बोलून तो कॉल ठेवून देतो. तो बाहेर येण्याच्या आधी मधुरा डोळे पुसत वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होते. बच्चा, तू आलीयस का? हो, आज एक लेक्चर नव्हतं ना, म्हणून लवकर आले. ती मान खाली घालून विचारेल तेवढ्या प्रश्नांचीच उत्तरं देत होती. शोना, इकडे बघ, डोळ्यांना काय झालंय तुझ्या? रडलीस का तू? नाही हो, ऊन लागलं मला. एसी कार मध्ये ऊन कुठून लागलं बच्चा? विक्रांत, सारखे काय पोलिसांसारखे प्रश्न विचारत असता. झाले असतील लाल, त्यात काय एवढं? बरं, सॉरी. जेवायचं? नको, थोड्या वेळाने जेवण करू. ॲज यू विश. तो टीव्ही ऑन करून बघत बसतो. तीही त्याच्या मांडीवर डोकं ठेवून पडते. डोक्यात विक्रांतचं बोलणं फिरत असतं. इतकं सगळं होऊन हे मला काहीच बोलत नाही. ऍटलिस्ट शेअर तरी करावं ना. माझ्यावर इतका पण अधिकार नाही समजत का? का अजून मला लहानच समजतात हे? मी कसं सगळं सांगते? मी मागे तसं केलं होतं म्हणून घाबरून नसतील का सांगत? इतके घाबरतात मला? ती तशीच पडून चुळबुळ करत मनात विचार करत असते. शोना, काय विचार करतेयस? बोलून घे, म्हणजे तुला आणि पर्यायाने मलाही बरं वाटेल. विकी, मला सांगा, तुम्ही मला मोठं समजता की अजून लहानच मानता? हा कसला प्रश्न आहे? सांगा ना, तुमच्या नजरेत मी अजून लहान आहे का? नाही रे बच्चा, तू ग्रो करतेस. लहान का समजू? हा, कधी कधी मॅच्युअर्ड सारखं वागतेस तेव्हा वाटतं असं, पण आधी जसं समजत होतो ना तसं आता नाही वाटत. म्हणजे तुम्ही मान्य करता की मी मोठी झालीय? हो रे बच्चा, तू मोठी म्हणजे 21 वर्षांची झालीयस, मी मान्य करतो. तो साईड हक करत तिला जवळ घेतो. मग जसं मी तुम्हाला सगळं सांगते तसं तुम्ही तुमच्या मनात काय चालू आहे ते मला का नाही कळू देत? मी परत काहीतरी करेन अशी भीती वाटते का? शोना, का तो विषय परत? सांगा ना. हो, ती भीती तर आजन्म राहील, पण सांगण्यासारखं काहीच नाहीये. मी जॉबलेस आहे आणि तूही आता सेटल होतीयस. मग आता तुझं टेन्शन थोडं कमी झालंय, पण जॉब करून अडकायचं नाहीये मला. तुला अजून थोडा वेळ द्यायचा आहे. मी ठीक आहे विकी, तुम्हाला आरामात दुसरा जॉब मिळेल, मी करेन ना मॅनेज, ऍडजस्ट होईन. तसं नकोय मला शोना, तू आता काहीच ऍडजस्ट नको करूस. अभिच्या मित्राची एक फिटनेस अकॅडमी आहे, ती चालवायला घ्यायचा प्लॅन आहे. उद्या आपण जाऊन बघून येऊया. वाव, आपण नक्की जाऊया. पण हो, यापुढे मला सगळं सांगायचं, मी विचारायच्या आधी. हो ग राणी, सगळं सांगत जाईन. मी विसरलो होतो की आता तू मोठी झालीयस. बरं चल, आता मला भूक लागलीये. तुझं बोलून पोट भरतं, पण माझं नाही भरत ना. दोघंही बोलत गप्पा मारत जेवण करतात. दुसऱ्या दिवशी विक्रांत आणि मधुरा दोघंही जाऊन अकॅडमी बघून येतात. थोडीशी लांब होती, पण सगळ्या फॅसिलिटीज होत्या, म्हणून विकी ती चालवायला घेतो. त्याला बॉक्सिंगमुळे सगळं येत होतं. मधुरा फक्त इन्स्ट्रुमेंट बघण्यातच बिझी होती. विकी ॲग्रीमेंट पण मधुराच्या नावाने बनवतो. जे काही असेल ते तिचंच असेल. दोघांचंही रुटीन मस्त बसतं. एकमेकांना वेळ देत आपापल्या कामात ते फोकस करत होते. विकी अकॅडमी सोबत बाहेरचे काही क्लायंट्सही घेत होता. मधुरा क्लास, शिक्षण दोन्ही व्यवस्थित हँडल करत होती. विक्रांत नसला तरी घरी वर्कआउट करायची. काहीही झालं तरी सकाळचं जॉगिंग आणि रात्रीचं जेवण ते एकत्र करायचे. 6 महिने होत आले होते. मधुरामध्ये खूप पॉझिटिव्ह बदल झाले होते. बोलण्यात, वागण्यात कमालीचा बदलाव होता. पहिल्यासारखा अल्लडपणा करत नव्हती ती. जे काही असेल, हट्ट, बालिशपणा,
ते सगळं फक्त विक्रांतजवळ. तोही तिचे हट्ट पुरवायचा. त्याने जर एखाद्या गोष्टीला नाही म्हटलं तर रडणं चालूच. हॅलो आशू, बिझी आहेस का? हॅलो तुफान मेल, नाही बिलकुल बिझी नाहीये, बोला की. एक प्लॅन आहे. हा हा बोला मॅडम. विकीचा बर्थडे येतोय. काय? विकी? तू खूपच बदललीस ग तुफान मेल. चुप, त्यांनी सांगितलंय. बरं आता ऐकतोस का? हा हा बोल. आपण ट्रिपला जायचं का? आणि सोबतच त्याचा बर्थडे पण करूयात. मागच्या वेळेचा म्हैसूर कुर्गचा प्लॅन पेंडिंग आहे ना? मस्त आयडिया आहे तुफान मेल. ठीक आहे, तू सगळ्यांना विचार, मी प्लॅनिंग करते. ओके डन.